रायगड प्रीमियर लीग रबर बॉलचं पहिलं पर्व. तर पहिल्या पर्वाचा मालिकावीर खेळाडू चैतन्य पाटील या मॅच मध्ये मला इन ऍक्शन पाहायला मिळेल. तर प्रतिस्पर्धी संघामध्ये विश्वजित ठाकूर, अभिजित ठाकूर सारखे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. ही बंधूंची जोडी. विश्वजित ठाकूरनं चांगली कामगिरी केली, अभिजित ठाकूरनं सामना फिनिश केला. खर तर या बंधूंच्या माध्यमातून सुद्धा गतवर्षी आपण रबर बॉलची उत्तम स्पर्धा दिघोडी नगरीमध्ये पाहिली होती. सुंदर आयोजन त्या सुद्धा स्पर्धेचा आपण नेहमी पाहता. चालू मॅच कडे फोकस करूया. एका बाजूने गावदेवी गावठाण, दुसऱ्या बाजूने विनोद स्पोर्ट्स गावठाण. 3 ओव्हरची मॅच आणि जशी मॅच ला सुरुवात आवाजामध्ये करूया. बदल पुन्हा एकदा जोडले जातील रुपेश पाटील सर. चला हा ड्रामा इथे मात्र पाहायला मिळेल आपल्याला, कारण गावदेवी गावठाण आणि विनोद स्पोर्ट्स गावठाण या दोन मातब्बर संघांमध्ये मात्र हा सामना पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीचे सामना आणि चान्स आहे इथून आपण पाहायला गेलो 40+ जर का इथून धावा झाल्या, 40 पेक्षा जास्त अधिक धावा बनवल्या गेल्या आणि तर त्या टीमला मात्र इथून बाय मिळणार आहे. म्हणजे थेट पुढील राऊंड मध्ये त्यांना मात्र इथून संधी मिळणार आहे जाण्याची. तर जाऊया मॅच कडे. इथून मात्र टॉस जिंकला होता. इथून स्कोर जर का समांतर झाला दोन्ही टीमचा तर मात्र आपण पाहायला गेलं तर तिथे विकेट काउंट केल्या जातील आणि विकेट जर का समांतर असेल तर मात्र षटकार इथून काउंट केल्या जातील आणि त्याच्यानंतर मात्र ठरवलं आणि फक्त षटकार चौकार काउंट केले जाणार नाहीत याची कृपया दक्षता घ्या. आणि जर का तेही सेम असतील तर टॉस विन वरती मात्र टॉस उडवली जाईल आणि त्याच्यानंतर त्या टीमला मात्र बाय दिली जाईल. पहिला बॉल विश्वजित ठाकूर आपण पाहायला गेलं तर फेस करत असताना पाहायला गेलं तर अगदी चित्ता चपलाईनं मात्र धावणारा खेळाडू सातत्याने मात्र पाहायला गेला तर विश्वजित ठाकूर हे नाव सातत्याने टेनिस क्रिकेट पटलावरचं मात्र इथून गाजलेलं नाव आपल्याला पाहायला मिळतं. ISPL सारख्या टीम स्पर्धेमध्ये हे मात्र खेळताना पाहायला मिळाले. खूप चांगल्या पद्धतीनं या खेळाडूंना आपल्या नावाचा परिचय दिला गेलाय आणि आज पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेटचा अभिमान आणि स्वाभिमान म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. दिघोडे गावातून मात्र सुरुवात झाली टेनिस क्रिकेटला आणि बघता पाहायला गेलं तर ग्रामीण क्रिकेटून सुरुवात केली. बघता बघता तालुका, जिल्हा, अगदी राज्यस्तरीय अखाती देशांपर्यंत खेळाडूला मात्र आपण खेळताना पाहायला मिळालं आणि तेच खेळाडू विश्वजित ठाकूर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये मात्र बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. फरक चांगला आहे, टायमिंग प्रॉपर आहे. तिथे संधी आहे का नाहीये, कारण हवेचा झोक नॅचरल मुवमेंट मिळाले. विश्वजित ठाकूरच्या बॅटमधून मात्र ठासून ठोकून बॉल ठिकाणावरती नेणारा आहे तो शानदार षटकार. शुभम पाटील यांनी मात्र आज पाहायला गेलं तर खूप चांगली गोलंदाजी केली आहे जरूर, परंतु इथून जर पाहायला गेलं तर नामांकित खेळाडू बेस्ट ऑफ बेस्ट तुम्हाला क्रिकेट पाहायला मिळेल. का शुभम पाटीलचंही नाव आपण ॲज अ गोलंदाज म्हणून सातत्याने मात्र चर्चेत राहिले गेले, परंतु समोर आहेत मिस्टर विश्वजित ठाकूर. हो, चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला गेला. टेक्निकलचा फलंदाज जोरदार अपील केला, इथे मात्र थ्रो तर झाला होता आणि त्याचा रूपांतर मात्र पाहायला गेलं तर यष्ट्यांचा वेध घेतला नाही. डेंजर झोन मध्ये विश्वजित ठाकूर होते तिथे एका धावेचा मोह मात्र आवरता आला नाही आणि दुसरेही आपण पाहायला गेलं तर दुसरेही धाव मात्र पूर्ण होताना पाहायला मिळाली आणि बघता बघता धावसंख्या मात्र धावफलकावरती 10 दुहेरी अंकामध्ये मात्र पोहोचताना पाहायला मिळतोय. ओमसाई आदर्श पनवेल आपण कृपया तयार राहायचं आहे. ओमसाई आदर्श पनवेल टीम
फुलटॉस बॉल तोफा होता, तोफ्याला कबूल केला नाही, परंतु नो बॉलचा इशारा जरूर आला इथे. म्हणजे 1+2 2-3 धावा एकूण धावफलकावरती मात्र येताना पाहायला मिळणार आहेत आपल्याला. आणि या 3 धावेने धावफलकावरती मात्र धावा आता सरकताना पाहायला मिळतील आपल्याला. 13 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात इथे. 30 रन स्कोर बोर्ड, 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात इथे. विश्वजित ठाकूर आपल्याला पाहायला मिळतात फलंदाजीसाठी. भरपूर सारे फॅन फॉलोइंग आपल्याला मात्र विश्वजित ठाकूर यांचे पाहायला मिळतं. आणि तेही सध्याच्या घडीला ही स्पर्धा लाईव्ह मात्र पाहत असतील. त्यांचं सर्ज स्वागत इथे करूया आदरणीय तेजस्वी म्हात्रे साहेब. आदर्श चषक 2026 मध्ये डॉट बॉल आलाय. समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळतील इथे. कधी तू तर कधी मी. जरी तुम्ही किती मोठे खेळाडू आहात ना, तुम्हाला बेस्ट ऑफ बेस्ट द्यायचं आहे, तुम्हाला चांगलं करायचं आहे, मिळाले संधीचं सोनं करायचं आहे आणि त्याचबरोबर तुमच्या नावाला जपायचं आहे. क्रिकेटचं सातत्य तुम्हाला मात्र क्रिकेटमय बनवायचं आहे. एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढल्या क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये मात्र पाहायला गेलं तर तिथे मात्र क्षेत्ररक्षण केले गेले, प्रोडक्ट केले गेले. बॉलला तोपर्यंत एक सिंगल मात्र घेतली गेली आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा मात्र लागल्या जातात त्या 14 धावा. वैभव पाटील आणखी एक चांगले खेळाडू आपण पाहायला गेलं तर गावदेवी गावठाण या टीम मधून मात्र खेळताना पाहायला मिळतात. प्रॉपर टायमिंग केलंय, अंतर मिळालं, अंतर कापलं. हे बॉल चालला अगदी सीमारेषा पलीकडे. लांब लचक आहे तो फलंदाज वैभव पाटील यांच्या बॅट मधून शानदार षटकार. उलचा फटका सक्सेसफुल केलाय. परफेक्ट बॅकवर्ड डिझल मध्ये आपण पाहायला गेलं तर शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं आणि त्यानंतर आपल्या फलंदाजीची चुनुकी मात्र देताना पाहायला मिळाले वैभव पाटील. संधी मिळाल्या त्या संधीचं सोनं प्रत्येक जण करत असतो आणि त्याचमुळे तुम्ही एक नामांकित खेळाडू मात्र बनत असतात आणि तुमच्या नावाला हे मात्र साजेसा साथ देण्याचा प्रयत्न मात्र प्रत्येक खेळाडू करत असतो. आणि तालुका हाफ म्हटल्यानंतर तुम्हाला मिळालेली संधी ती अगदीच चांगली जी असते आणि ते त्याचं सोनं करणं तुम्ही गरजेचं असतं आणि ते नेहमीच खेळाडू करताना मात्र पाहायला मिळत आहेत. क्रमांक 1 चा षटक इथे मात्र समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती इथे मात्र पाहायला मिळतात आपल्याला. 20 रन स्कोर बोर्ड. बॅटिंग करत असताना मात्र आपण पाहायला गेलं तर गावदेवी गावठाणच्या विरोधामध्ये विनो स्पोर्ट्स गावठाण टीम सध्याच्या घडीला चांगला खेळ करत असताना पाहायला मिळत आहेत. गावदेवी गावठाण म्हटल्यानंतर करण घनसोलकर त्याचबरोबर मिस्टर ठाकूर अगदी 360 डिग्री मात्र खेळाडू मात्र या टीम मधून खेळताना पाहायला मिळतात. तिथे बॅटिंगची कमी नाही आहे. हो फटका फसलाय जरूर तिथे. डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक नाही आहेत. हवेच्या तरंगात मात्र बॉल चाललाय सीमा रेषा पार. आणखी क्लास दाखवणारा मिस्टर विश्वजित ठाकूर मोठ्या यांच्या बॅट मधून मात्र हा आलाय शानदार मिड ऑफ कव्हर करत ऑफ ड्राईव्ह षटकार. या षटकारानं धावफलक आता मात्र पुढे जाताना पाहायला मिळतोय. अगदी फावड्यानं मात्र धावा ओढल्या जात्या. 26 धावफलकावरती आल्यात. क्रमांक 2 चा षटक मार्गस्थ असताना इथे मात्र पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. हेच तुम्हाला करायचं आहे. रोहित घरत आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगले आणखी एक दर्जेदार गोलंदाज सातत्याने या नावाची चर्चा राहिली गेली आहे. विनो स्पोर्ट्स गावठाणच्या विरोधामध्ये गावदेवी गावठाण चांगली फाईट करताना मात्र पाहायला मिळतो आणि करावी लागेल तुम्हाला. समोर मिस्टर विश्वजित ठाकूर आहे. चांगली फलंदाजी त्यांची आपल्याला मात्र पाहायला मिळाली. बघता बघता 2 धावा पूर्ण झाल्यात. वाईड बॉलचाही निर्णय आलाय म्हणजे 1+2 3 धावा धावफलकावरती मात्र येताना पाहायला मिळतात इथे. आणि या 3 धावेनं आता धावफलक मात्र सरकताना मात्र पाहायला मिळेल आपल्याला. 29 29 स्कोर बोर्ड. क्रमांक 2 षटक मार्गस्थ आहे. 3 बॉलचा खेळ झालाय म्हणजे आतापर्यंत 9 बॉलचा खेळ इथे मात्र झालाय. आणखी क्लास मुंबई एक्सप्रेस हायवे ला टच करणारा मात्र हा अगदी क्रिकेटचा क्लास आणि क्लासिकल क्रिकेटचा कोहिनूर हिरा मिस्टर विश्वजित ठाकूर यांच्या बॅट मधून मात्र हा आलाय शानदार षटकार. ओम साई आहे. आदर्श पनवेल आपण तयार राहायचं ग्रुप आहे टीम. खूप छान येते मात्र फलंदाजी पाहायला मिळतोय. आहाकार माझावलाय. फलंदाजी कशी करावी त्याचं उत्तम उदाहरण. अनेक स्पर्धांमध्ये मात्र या नावाची चर्चा राहिली गेली आहे आणि त्याचमुळे की काय विश्वजित ठाकूर आता सध्याच्या घडीला आपल्या नावाचा परिचय मात्र देताना पाहायला मिळतात इथे. फटका चांगला
फटका चांगला क्लासिकल नजराणा दाखवणारा ताकद आणि ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर आहे नजाकत सौंदर्य ताकद सगळ्यांचा परफेक्ट शॉट सिलेक्शन बॉल सीमा पार हा आला मिस्टर विश्वजित ठाकूरच्या बॅट मधून आणखी क्लास दाखवणारा षटकार इथून धोपलकावरती धावा लागल्या जातात त्या 41 धावा म्हणजे हा स्कोर इथे मात्र झालाय आता या दोन टीम पैकी कोणाला बाय मिळणार त्याची चर्चा नंतर होईल परंतु इथून आदर्श ओमसाई आदर्श पनवेल आणि त्यांच्या विरोधामध्ये आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ दोन्ही कॅप्टनना विनंती करू की आपण टॉस साठी यायचा आपला सामना यानंतर होणार आहे चांगली साथ तिथे मात्र देत असताना पाहायला मिळतात वैभव पाटील त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर गोलंदाजीचा क्लास तुम्हाला मात्र दाखवावा लागेल इथे समोरच्या दिशेने आडव्या बॅटला मिडॉन मध्ये मात्र खेळून काढलाय पाटा बदलला मात्र बॉलनं सेट ड्राईव्ह मात्र होताना पाहायला मिळालं तोपर्यंत एक सिंगल मात्र कंप्लीट केली गेली या सिंगल नंतर धपलकावरती धावा षटक क्रमांक दुसरा समाप्त होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत त्या 42 धावा 43 धावा मात्र 43 आणि स्कोर बोर्ड मात्र सध्याच्या घडीला अगदी फावड्यानं मात्र धावा ओढल्या गेल्यात धावांचा ओघ वाढताना मात्र पाहायला मिळाला आणि धावा अगदीच आपण पाहायला गेलं तर विश्वजित ठाकूरांच्या बॅट मधून मात्र हाहाकार माजवणारी बॅटिंग मात्र पाहायला मिळाली हीच ओळख राहिली गेली आहे ना दोन्ही फलंदाजांची गोलंदाजी मार्कवरती क्रमांक 3 साठी मात्र येताना पाहायला मिळतात अंतिम षटकाला सुरुवात झाली आणि सोहेल दार पवार मात्र गोलंदाजी मार्कवरती एनईडी अर्थातच मोहरा विभागातील खेळाडू सातत्याने चर्चेत राहिले गेलेले आहेत लोडफुल टॉस बॉल होता वेग होता तिथे आणि बॉल डिक्लेअर झोन मध्ये पण तो आमचे पहा तिथे स्वयंसेवक की बाउंड्रीच्या आतमध्ये अगोदर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात या सगळ्यांनी खूप मोठं सहकार्य केले त्यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करू चांगला बॉल आणि त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर आणखी एकदा डिक्लेअर झोन लेग बायच्या स्वरूपामध्ये मात्र धावा येतील 2 आणि या 2 धावेनं धावपल एक धाव की 2 बायचे एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 47 धावा 47 स्कोर बोर्ड मोठी धावा संख्या बनवण्याचा परिपूर्ण प्रयत्न मिस्टर विश्वजित ठाकूर आपण पाहतोय ते खेळताना सुप्रीम ट्रॉफी रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी इंडियन ट्रॉफी प्रीमियर लीग ISPL सारखी मोठी स्पर्धा अशा अनेक स्पर्धांमध्ये खेळणारा खेळाडू आणि दिगोडे गावाचा ग्रामीण क्रिकेटला की वेगळा दर्जा देणारा पनवेल तालुका टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा म्हणून ओळख राहिली गेलेली आहे मोठ्या अर्थात सर्वांचा लाडका मिस्टर विश्वजित ठाकूरनं आज या स्पर्धेमध्येही आपल्या नावाचा परिचय देताना मात्र पाहायला मिळाले वैयक्तिकरित्या त्यांच्या बॅटिंगचा विचार केला आतापर्यंत तर 4 षटकार यांच्या साह्यानं मात्र 12 बॉलमध्ये 32 धावांची बहारदार खेळी साकारली गेलेली आहे प्रत्येक गोलंदाजांचा तुंतुना टनटनाटन मात्र फलंदाजी करताना मात्र पाहायला मिळाले हाय फटका गिरकी घेतली फिरकी घेतली 180 डिग्री मैदान जरूर आहे धावा किती येतील प्रश्नचिन्ह जरूर आहे ते 2 धावा मात्र येतील परंतु फटक्यामध्ये क्लास होता क्लास आणि नजाकत होता तिथे विश्वजित ठाकूर यांच्या परंतु धावा 2 आल्यात आणि या 2 धावेने धावपलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत त्या 51 धावा आजच्या दिवसातील हाय स्कोर आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय सर्व उच्चांक गाठणारा स्कोर मात्र इथून बनवताना पाहायला मिळतोय बॅटिंग करणारी टीम विनो स्पोर्ट्स गावठाण टीम गावदेवी गावठाण आता या धावांना कशा पद्धतीने प्रत्युत्तर देईल त्याची चर्चा मात्र पाहायला जरूर मिळणार आहे परंतु सध्याच्या घडीला मात्र इथून वादळ अगदी घोंघावताना मात्र पाहायला मिळतोय राजीव गांधी मैदान न्यू पनवेल नवीन पनवेलमध्ये आणि आदर्श चषकामध्ये आपण पाहायला गेलं तर बॅटिंगचा मात्र दर्जा आणि क्लास क्रिकेटचा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला बरेचसे फॅन फॉलोअर मात्र आपण पाहायला गेलं तर अगदी देशापर्यंत प्रत्येक कानाकोपऱ्यात राज्यामध्ये मात्र विश्वजित ठाकूर यांचे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि का असू नये कारण त्याचा बॅटिंगचा दर्जा मात्र सातत्याने क्रिकेटचा दर्जा आपण पाहायला गेलाय शेवटचे काही बॉल शिल्लक असतील आणि धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 52 धावा 52 खेचून काढलाय ऑन साइडला पाहायला गेला तर फ्लॅट हिट शूटर बॉल त्याला मात्र केलाय शूट 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 शूट
बॉल सीमा पार आणि के क्लास वैभव पाटीलच्या बॅटमधून मात्र हा आलाय आदर्श चषक 2026 मधील षटकार. आता धावा थांबत नाहीयेत. कॅल्क्युलेटर कम्प्युटर प्रमाणे बोलायला लागलाय. अगदी आपण पाहायला गेलात तर प्रत्येक बॉल कनिक मात्र आघात आणि आघाती फटके मात्र पाहायला मिळत आहेत. हा क्लास आणि क्लासिकलचा दर्जा सातत्याने इथे मात्र दाखवताना दोन्ही फलंदाज मात्र पाहायला मिळत आहेत. कधी वैभव पाटील तर कधी विश्वजित ठाकूर, कधी विश्वजित ठाकूर तर कधी वैभव पाटील. गाव कोणता जिंकणार आहे? गावठाण गावठाण, परंतु गावदेवी गावठाण की विनो स्पोर्ट्स गावठाण याची ही चर्चा आपल्याला मात्र पाहायला मिळणार आहे. ऑन साईडला दिशा दिली, मिड ऑन मध्ये मात्र खेळून काढल्या, ऑन ड्राईव्हला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रोटेक्ट केले बॉलला. तोपर्यंत मात्र धावा झाली एक कंप्लीट एक आणि या एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 3 षटकांच्या खेळीनंतर तब्बल आजच्या दिवसातील उच्चांक तिसऱ्या षटकामध्ये मात्र गाठणारी धावा संख्या आपल्याला पाहायला मिळतोय ती 59 आणि विजयासाठी 60 धावांची गरज आहे. चला टॉस इथे मात्र घेतली जाईल. मी विनंती करेन आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ आणि त्याचबरोबर ओम साई आदर्श पनवेल. चला दोन्ही कॅप्टन विनंती करेन की आपण टॉस साठी यायचंय. चला आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ आणि ओम साई आदर्श पनवेल दोन्ही कॅप्टन विनंती करेन टॉस साठी यायचं आहे. प्रफुल्ल पाटील आणि नयन भगत. चला मी दोन्ही कॅप्टन विनंती करेन की टॉस साठी या लवकर. दोन्ही कॅप्टन विनंती करेन टॉस साठी यायचं आपण. ओम साई आदर्श पनवेल आणि आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ दोन्ही कॅप्टन विनंती करेन की पहिला बॉल पडायच्या अगोदर इथे मात्र टॉस साठी यायचं. जो कोणी कॅप्टन उपस्थित असेल त्या टीमला मात्र टॉस विन दिला जाईल. आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघाचे कॅप्टन हिरामन नाईक आणि प्रफुल्ल पाटील आलेत का? तर समोरच्या टीमला टॉस विन दिला जाईल. चला सामना चालू करायचा आहे. कृपया जास्त वेळ घेऊ नका विनंती करीन. गावदेवी गावठाण आणि विनो स्पोर्ट्स गावठाण टीम प्लीज आपण क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचं आहे. स्विंग द कॉइन जुईले आणि आदर्श असं चॉईस केला होता. आदर्श चॉईस केला आणि आदर्श स्पोर्ट्सनं मात्र तिसऱ्या सामन्यामधील तिसरा टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. बॅटिंगसाठी मात्र निमंत्रित केलेला आहे ते आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ. आमचे आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ म्हटल्यानंतर अनेक स्पर्धांमध्ये यांनाही खेळताना पाहायला मिळतोय. उचुंब्याचे आमचे शैलेश भुईर यांच्याकडनं ही आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघाला मात्र इथून शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. चला
चला गावदेवी गावठाण टीमला मात्र 60 धावांची गरज आहे. विनो स्पोर्ट्स गावठाण काय बॅटिंग केली मात्र मोठ्यानं. विश्वजित ठाकूर यांची मात्र फलंदाजी अप्रतिम मात्र पाहायला मिळाली. षटक क्रमांक पहिला अक्षय खुटले. आयुष कोहली आपल्याला पाहायला मिळतात इथे. आणि या पहिला बॉल थोडीशी तारांबळ जरूर तिथे मात्र उडालेली मात्र पाहायला मिळाली. धावा बनवायच्या आहेत आणि त्याचबरोबर पण पाहायला गेला तर धावांसाठी इथून मात्र धावाधाव करावी लागेल. अमित नाईक जोपर्यंत मात्र मैदानामध्ये आहेत ना तोपर्यंत मात्र कदाचित या धावा येऊही शकतात. कारण विश्वजित ठाकूर सारखे फलंदाजी करण्याची क्षमता असणारे खेळाडू इथून मात्र आपण पाहायला गेलं तर अमित नाईक यांच्याकडे क्षमता आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलात तर फलंदाज करण मडवी दोन्ही स्टारकास्ट कशा पद्धतीने आपल्या खेळाला पुढे नेतील त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल. आयुष कोळी त्याची चर्चा आपण करत होतो. हे दोन फलंदाज जर का मैदानामध्ये थांबले तर या 60 धावाही तोकड्या पडू शकतात. बॉल चाललाय सीमा रेषा पार. अमित नाईकच्या बॅटमधून मात्र आलाय क्लास दाखवणारा क्लासिकल षटकार. करण मडवी यांच्या बॅटमधून हा क्लास पाहायला मिळाला. करण मडवी आणि अमित नाईक हे दोन्ही फलंदाज जोपर्यंत तोपर्यंत धावा येताना पाहायला मिळतील आपल्याला. लेफ्ट हँड बॅट्समन करण मडवी एक मोठं नाव टेनिस क्रिकेट जगतामधील आपल्याला पाहायला मिळतो. तर दुसऱ्या बाजूला आयुष कोहली असं गोलंदाज म्हणून सातत्याने चर्चेत राहिलेत. आणखी एक क्लास गिरकी घेतली फिरकी घेतली परंतु धावा येतील किती त्याची चर्चा झाली 2 धावांची. आणि या 2 धावेनं धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळणार आहे 9 धावा. पहिल्या षटकामध्ये जर का 25 धावा आल्या ना तर हा सामना बनू शकतोय टीम गावदेवी गावठाण टीमच्या बाजूनं. परंतु आयुष कोहली हे चांगले दर्जेदार गोलंदाज 25 धावा इथून खर्च करतील का. कमीत कमी धावा खर्च करण्याचा परिपूर्ण निर्भय त्यांचा असणार आहे. करण मडवीला थांबवण्याचा परिपूर्ण प्रयत्न त्यांच्याकडनं केला जाईल. परंतु करण मडवी कशा पद्धतीनं प्रत्युत्तर देतील त्याचे मात्र चर्चा पाहायला मिळणार आहे. आता मात्र फटका बसलाय. बॉल चाललाय स्टेट ड्राईव्ह सीमा रेषा पलीकडे. आणखी क्लास मिस्टर इथं मात्र आपण पाहिलं तर मडवी करण मडवीच्या बॅट मधून मात्र आलाय लांब लचक अंतर कापणारा षटकार. पंधरा धावा धावफलकावरती इथे मात्र पाहायला मिळत आहेत. आयुष कोहली यांचा बदलाव मात्र पाहायला मिळेल का करण मडवी यांच्या विरोधामध्ये. करण मडवीला माहिती आहे की 60 धावा इथे बनवायच्या आहेत. हो चांगला बॉल ब्लॉक होलचा जोरदार अपील जरूर तिथे झाली होती जरूर. आपण पाहायला गेला तर त्याच्यानंतर मात्र कमबॅक केलंय आणि कमबॅक कसं करावं आयुष कोहली यांना जरूर माहिती आहे आणि त्याची चर्चा इथे मात्र पाहायला मिळाली आपल्याला. आयुष कोहली एक चांगले दर्जेदार खेळाडू उरण तालुक्यामध्ये सातत्याने मात्र नावाची चर्चा करणारे खेळाडू आज आता इथून मात्र पाहायला गेला तर विनो स्पोर्ट्स गावठाण टीमसाठी मात्र आता गोलंदाजी करताना मात्र पाहायला मिळते आहेत. आज एक मोठी धावसंख्या जमवण्याचा विश्व विक्रम मात्र केला गेलाय. कारण आजच्या दिवसामध्ये 40 धावांचा हाय स्कोर आपल्याला पाहायला मिळत होता 4 षटकांमध्ये. परंतु 3 षटकांमध्ये तब्बल 60 धावा इथे मात्र विनो स्पोर्ट्स गावठाण टीमनं बनवल्यात. आणखी क्लास रंगामध्ये आणि ढंगामध्ये मॅच आणली आहे. इथून मात्र पाहायला गेला तर करण मडवीच्या बॅट मधून आणखी एक दर्जेदार येतोय शानदार रुबाबदार षटकार. आता या षटकारानं समीकरण मात्र बदललीत. आपण चर्चा करत होतो जर का या ओव्हरमध्ये 20-25 धावा जर आल्या तर मॅच बनू शकतोय. परंतु धावा इथे आलेल्या आहेत या षटकामध्ये 21 धावा आणि या 21 धावांना मात्र आता समीकरण बदललं गेलंय. परंतु आपण पाहायला गेलात तर आता गोलंदाजी मार्क वरती ज्यांचा मात्र आपण पाहायला गेलं तर प्रति तास 142च्या मात्र वेगानं गोलंदाजी करण्याची क्षमता असणारे गोलंदाज मिस्टर विश्वजित ठाकूर गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आयएसपीएल मध्ये काउंट केला होता 142 हा स्पीड तिथे मात्र काउंट केला गेला होता मिस्टर विश्वजित ठाकूर यांचा. आणि आज आपण पाहायला गेलं तर रबर बॉल वरती आणखी तुम्हाला वेग मिळतो हे सातत्याने आपण सिमेंट विकेट वरती मात्र खेळत असताना पाहायला गेलंय. हा षटक आता महत्वपूर्ण राहणार आहे कारण आता विजयासाठी 60 धावांचा पाठलाग करत असताना 12 बॉल 39 धावांची गरज आहे. 12 बॉल 39 समीकरण अगदी अप्रतिम पाहायला मिळतात आपल्याला. परंतु इथून विश्वजित ठाकूर या षटकामध्ये किती धावा खर्च करतायत का समोर आहेत फलंदाज अमित नाईक. भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला आणि तेच आपण चर्चा करत होतो. वेगाची भन्नाट अगदी क्षमता असणारे गोलंदाज विश्वजित ठाकूर यांनी मात्र आपल्या नावाचा परिचय दिलाय.
मिस्टर हार्दिक पांड्या म्हणून ज्यांची ओळख राहिली गेली आहे, जबरदस्त मात्र इथून गोलंदाजी करतात, फलंदाजी करतात, आपल्या टीमला सातत्याने मात्र अगदी सुस्थितीमध्ये नेण्याची क्षमता असणारे हे दिगोडे गावाचे मात्र खेळाडू. भारतीय टेनिस क्रिकेट पटलावरती सातत्याने मात्र नावाची चर्चा राहिली गेली आहे. विश्वजित ठाकूर आता सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकवी 22 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. समोर आता मात्र पाहायला मिळत आहेत करण मडवी, ज्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार आलेत. विश्वजित ठाकूर यांच्यावरती कशा पद्धतीने बॅटिंग केली जाईल, कशा पद्धतीने ते मात्र प्रहार केले जातील हे पाहणं गरजेचं आहे. थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न इथे मात्र केला गेला. स्लाइड आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी करण मडवी यांना मात्र थोडीशी मेहनत घ्यावी लागेल. या दृष्टिकोनातून गोलंदाजी ते मात्र पाहायला जरूर मिळाली, परंतु हा अतिरिक्त बॉल मात्र बाहेर जाताना पाहायला मिळाला आणि इथून वाईड बॉलचा इशारा पंचांचा आलाय. 23 धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात आपल्याला. बॉल चांगला, अगदी परफेक्ट शॉट सिलेक्शन मात्र पाहायला मिळालं. क्षेत्रक्षक ते मात्र आहे तोपर्यंत 2 धावा बघता बघता पूर्ण केल्यात. षटकार चौकार मारणं म्हणजेच क्रिकेट मध्ये स्टार खेळाडू असं मात्र होत नाहीये. तुम्ही अशा गोलंदाजांवरती अशी फटकेबाजी शॉट सिलेक्शन करणं तेही खूप महत्वपूर्ण आहे आणि ते जिथे मात्र पाहायला मिळते आपल्याला करण मडवी यांच्या बॅटिंग मधून. समोरच्या दिशेनं आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न मात्र जरूर केला गेला. वेगानं मात्र अगदी क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचताना पाहायला मिळत आहेत. तोपर्यंत एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याच्या नादामध्ये थोडेसे 2 फलंदाज मात्र इथून दुनिया मनस्थितीमध्ये मात्र जाताना पाहायला मिळाले, परंतु एकच धाव मात्र येताना पाहायला मिळाली आणि या एका धावेने धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 26 धावा. असा एखादा कोणता गोलंदाज असेल तो 25-30 धावा मात्र खर्च करेल आणि तिथे मात्र फलंदाजी चांगली 2 फलंदाजांकडनं होताना पाहायला मिळेल. याची वाट मात्र इथून अमित नाईक आणि मात्र करण मडवी पाहताना पाहायला मिळत आहेत, परंतु या गोलंदाजांवरती मोठी धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न करणं एक मात्र अगदी पाहायला गेलं तर कठीण मात्र होताना नेहमीच अनेक वेळा मात्र पाहायला गेलंय. कारण वेगाचा आणि त्याचबरोबर टप्प्याचा परिपूर्ण मात्र अभ्यास असणारे गोलंदाज मिस्टर विश्वजित ठाकूर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता काय वाईड वॉर्कर पाहायला मिळालं. सातत्याने मात्र आपण पाहायला गेलं तर मग लेदर क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, रबर बॉल क्रिकेटमध्येही सध्याच्या घडीला या वाईड वॉर्करचा प्रयत्न मात्र केला जातोय आणि तेच चर्चा मात्र सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळतोय. 1 to go शेवटचा बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. 5 बॉलचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा त्या 26. आता 7 बॉल मध्ये मात्र गरज आहे ती 34 धावांची. मिनी हेलिकॉप्टर शॉट इथे मात्र पाहायला मिळाला. डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु नाही आहे. हाताला झटका आणि बोटाला चटका देत बॉल होतोय फरार. आर पार सीमा रेषा पार आणि के क्लास इथे मात्र पाहायला मिळाला. फलंदाज अमित नाईक यांच्या बॅट मधून षटकार. आता या षटकारानं धावफलकावरती धावा मात्र लागल्या जातात त्या 32 धावा. आता विजयासाठी येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 28 धावांची गरज आहे. 6 बॉल 28 धावा बनवू शकतात. जर का पहिल्या बॉल वरती षटकार आला ना तर मॅच मध्ये मात्र हाहाकार माजला जाईल. कशा पद्धतीने या सामन्याकडे लक्ष आहे. हा सामना संपलेला नाहीये, कारण 6 बॉल आणि 28 धावांची गरज असली तरी करण मडवी आणि अमित नाईक सारखे 2 मातब्बर फलंदाज टेनिस जगतामधील मात्र आपण हे नाव चर्चेत राहिलेले 2 फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलात तर गोलंदाजीसाठी मात्र या क्रमांक 3 अंतिम षटकासाठी इथे मात्र आणलं जातोय वैभव पाटील. कंटवली गावातून ग्रामीण क्रिकेटला मात्र सुरुवात केली. बघता बघता आपण पाहायला गेलं तर प्रकाश जोतात मात्र आले ऍज अ क्रिकेटर म्हणून. त्याच्यानंतर मात्र तालुका क्रिकेट मात्र पाहायला मिळाला. जिल्हास्तरीय क्रिकेट सुद्धा मात्र त्यांना खेळताना पाहायला मिळालं. आज ओपन तालुका हाफ मध्ये मात्र हे क्रिकेट खेळताना पाहायला मिळतो तेच वैभव पाटील कंटवली गावाचे मात्र हे खेळाडू. आता सध्याच्या घडीला 6 बॉल मध्ये 28 धावा डिफेन्स करण्यासाठी मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि फलंदाज मात्र करण मडवी यांच्या वैयक्तिकरित्या फलंदाजीचा विचार केला. 7 बॉल मध्ये 23 धावांची बहारदार जरूर मात्र केली आहे, परंतु आता तुम्हाला बनवायच्या 6 बॉल मध्ये 28. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती तडाखा दिलाय. ठासून ठोकून आवाज आलाय खन 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 खणखणीत. हा येतोय करण मडवीच्या बॅट मधून येतोय षटकार.
आदर्श चषक आपण पाहायला गेलं तर करण मडवी जिथून मात्र प्रकाश झोतात आला असे तारा मात्र रायगड जिल्ह्याला मिळाला तो आदर्श चषकच होता. त्याच आदर्श चषकामध्ये 6 बॉल मध्ये 6 षटकार ज्यांनी मात्र खेचलेत तीच खेळाडू मात्र आपल्याला पाहायला मिळतात. करण मडवी स्ट्राईक एंडला सध्याच्या घडीला. ओहो फटका फसलाय जरूर तिथे परंतु पारीचा अंत झालाय आणि इथून ह्या आणखी एक ऐतिहासिक खेळकडे जातोय की काय करण मडवी असं काही वाटत होतं परंतु इथून मात्र कलात्मता वैभव पाटील यांची पाहायला मिळाली आणि फलंदाज करण मडवी हे मात्र हताश होऊन मैदानाच्या बाहेर जाताना मात्र पाहायला मिळत आहेत. खूप छान खेळ इथे मात्र पाहायला मिळाले करण मडवी परंतु करण मडवी यांचं मात्र स्वप्न जे मात्र आपल्या संघाला विजयी करायचं होतं ते स्वप्न मात्र पूर्ण कोणता खेळाडू करेल का त्यांचं मात्र स्वप्न अपुरं राहिलं गेलंय. परंतु नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र इन होताना पाहायला मिळतात आपल्याला. चैतन्य पाटील बायकर मॅन म्हणून यांची ओळख राहिली. उरण प्रीमियर लीग ही मात्र गाजवली उरण तालुक्यामध्ये या नावाचाही डंका 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 पेटताना पाहायला मिळतो आपल्याला. ते चैतन्य पाटील सध्याच्या घडीला मैदानामध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. या धावा मात्र आता बनवायच्या आहेत. चैतन्य पाटीलला आणखी एक विश्वविक्रम करण्याची सुवर्ण संधी मात्र पाहायला मिळत आहे. परंतु जर पाहायला गेलं तर दुसऱ्या बाजूला अमित नाईक मैदानामध्ये जरूर आहेत. चैतन्य पाटील आणखी एक खेळाडू स्टार कास्ट आपण टेनिस क्रिकेट मधील पाहायला गेलं तर आणखी एक सितारा मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळत आहेत. तर कंटोली गावाचे मात्र आपण पाहायला गेलं तर वैभव पाटील गोलंदाजीसाठी मात्र मैदानामध्ये मात्र सध्याच्या घडीला आपल्या नावाचा परिचय देताना पाहायला मिळत आहेत. फटका फसला तिथे मोठा फटका आला नाहीये. एकच धाव मात्र येताना पाहायला मिळेल. एकेरी दुहेरी मध्ये काय फायसा फरक पडणार नाहीये. तुम्हाला षटकार आणि चौकारांची बोली भाषा इथे मात्र बोलावी लागणार आहे कारण चांगला खेळ तुम्हाला करावा लागेल. आता बॉल गणित समीकरण पण पाहायला गेलात तर बदलले गेले येणारे 3 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. 3 षटकार आले तरी सुद्धा सामना जिंकणार नाही परंतु काही ते वेगळं घडलं तर मात्र सामना जिंकू शकते. परंतु इथून चांगली गोलंदाजी वैभव पाटील यांच्या नावाची चर्चा करावी लागेल. इथून मात्र करण मडवीला बाद केले त्याच्यानंतर मात्र आपण पहिला चैतन्य पाटीलला मोठा फटका खेळू दिला नाहीये. अमित नाईक यांना मात्र बीट केलंय. जबरदस्त क्रिकेट इथे मात्र विनोद स्पोर्ट्स गावठाण टीम कडनं मात्र पाहायला मिळतोय. कोण जिंकणार गावदेवी गावठाण की विनोद स्पोर्ट्स गावठाण विनोद स्पोर्ट्स गावठाण की गावदेवी गावठाण अशी चर्चा मात्र होत असताना फटका अमित नाईक यांच्या बॅट मधून मोठा आलाय जरूर परंतु थोडासा उशीर झालाय का या षटकारानं मात्र धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 44 धावा 60 धावांची गरज असताना आता येणारे बॉल असणार आहे ते 1 आणि विजयासाठी 15 धावांची गरज आहे. 1 बॉल मध्ये 15. चला इथून औंसाई आदर्श पनवेल प्रफुल्ल पाटील चला आपण लगेच क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचं आहे आणि हा सामना जिंकलाय टीम विनोद स्पोर्ट्स गावठाण. जबरदस्त खेळ विश्वजित ठाकूर यांचा मात्र पाहायला मिळाला. मॅन ऑफ द मॅच किताबी मात्र विश्वजित ठाकूर यांना मात्र दिला जाईल. 35 धावांची बहारदार खेळ इथे मात्र साकारणारे विश्वजित ठाकूर यांना मात्र सामनावीर इथे मात्र दिला जाईल. आणि नेक्स्ट मॅच आणि उमसाई आणि विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमला मात्र बाय मिळालेली आहे. आदर्श स्पोर्ट्स चला आपण लगेच मैदानामध्ये जायचं आहे. चला जास्त वेळ नाही आहे आपल्याकडे.